नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.वाटो अपडेट्स मराठीमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की जे काही आपले सप्लिमेंटरी 2024ची एक्झाम झाली होती त्या एक्झामचे रिझल्ट तुमचे डिक्लेअर व्हायला स्टार्ट झालेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट अजून पेंडिंग असतील, त्यावर आपण नंतर बोलूयात। या ठिकाणी तुमचे फोटोकॉपी आणि रीचेकिंग यांचे एक्झाम फॉर्म फिलिंग जे आहेत, जी फोटोकॉपी आणि रीचेकिंगसाठी तुम्ही अप्लाय करतात तर त्याचे एक्झाम फॉर्म स्टार्ट झालेले आहेत। तर त्याच एक्झाम फॉर्म लाईव्ह प्रोसेस आपण A to Z कशा प्रकारे भरावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच या ठिकाणी एक्झाम फॉर्मची लेट फीस काय असणार आहे, लास्ट डेट काय असणार आहे, सर्व प्रकारची अतिशय महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डी.वाटो रिलेटेड रिझल्ट रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला वेळोवेळी या चॅनलवर मिळत असतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर स्क्रीनवर एक आपलं नोटिफिकेशन दिसत असेल जे डी.वाटो युनिव्हर्सिटीकडून आलेलं आहे। तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपला व्हिडिओ आपण बनवण्या अगोदर सर्वात पहिली इन्फॉर्मेशन त्या गोष्टीची घेत असतो आणि मग नंतर आपण लाईव्ह फॉर्म फिलिंग करत असतो। तर या ठिकाणी बघू शकतात तुम्ही, ॲप्लिकेशन फॉर ग्रीटिंग फोटोकॉपी अँड रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक एक्झामिनेशन फॉर सप्लिमेंटरी विंटर 2024, म्हणजे जे काही सप्लिमेंटरीचे एक्झाम रिझल्ट लागलेले आहेत त्याच रिझल्टचे या ठिकाणी रिव्हॅल्युएशन स्टार्ट झालेले आहे। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की सप्लिमेंटरीचे भरपूर विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले नसतील, अजूनसुद्धा पेंडिंग असेल किंवा रिझल्ट ऑन होल्ड असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। कॉलेजवाल्यांची नवीन लिस्ट त्या ठिकाणी पाठवली जात आहे। सो कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा रिझल्ट जर होल्डवर असेल किंवा लागला नसेल तर त्या संबंधितसुद्धा कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। सो आता या ठिकाणी आपण प्रोसेस पाहूयात। ज्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांचे सप्लिमेंटरी सेमिस्टर 2024ची जी एक्झाम झाली होती त्याच एक्झामचे या ठिकाणी फक्त ऑप्शन इनेबल आता करण्यात आलेले आहे। सोबतच या ठिकाणी इंजिनिअरिंग, फार्मसी आणि आर्किटेक्चर सर्व प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करू शकतात आणि ही जी लिंक आहे ही लिंक तुमची 3 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत तुमची लिंक ही चालणार आहे। आता ही जी काही लिंक आहे ही लिंक वेगळी आहे, म्हणजे जे काही नवीन वेबसाईट स्टार्ट झाली आहे त्यावर ही लिंक नाही आहे। जी अगोदर वेबसाईट होती त्याच वेबसाईटची या ठिकाणी लिंक त्यांनी या ठिकाणी दिली आहे। आपण पुढे बघणारच आहोत की फॉर्म लाईव्ह कसा बघावा। त्यासोबतच या ठिकाणी आता इम्पॉर्टंट डेट्स आणि फीजबद्दल आपण चर्चा करूयात। तर या ठिकाणी इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर सर्वांसाठी या ठिकाणी फॉर्म फिल स्टार्ट झालेले आहेत। फोटोकॉपीची आणि रिव्हॅल्युएशनची या ठिकाणी डेट तुम्हाला बघायला भेटत आहे की 3/5/2025, म्हणजे 3 तारखेपासून तुमचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झाली आहे आणि लास्ट डेट तुमची आहे 7/5/2025। या तारखेमध्ये तुम्ही जे आहे तुमचे रिव्हॅल्युएशन किंवा फोटोकॉपीला अप्लाय करायचे आहे। ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहेत त्या या ठिकाणी अप्लाय करू शकतात। सो या ठिकाणी रिव्हॅल्युएशनची फीस तुमची असणार आहे 300 रुपये आणि फोटोकॉपीची फीस असणार आहे 200 रुपये। तर अशा प्रकारे तुमची फीस देखील असणार आहे। सोबतच या ठिकाणी डेट फॉर रिझॉल्विंग ग्रीव्हियन्स इश्यू फॉर फोटोकॉपी अँड रिव्हॅल्युएशन, म्हणजे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनमध्ये काही चेंजेस असतील तर त्याच्यासुद्धा या ठिकाणी डेट दिलेले आहेत। तर ते असणार आहे तुमचे 8 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत या एका दिवसात तुम्ही त्या ठिकाणी ग्रीव्हियन्ससुद्धा भरू शकतात। त्यासोबतच या ठिकाणी हे सर्व सर्क्युलर जे आहे हे तुम्हाला युनिव्हर्सिटी वेबसाईटला देखील मिळून जाईल आणि कॉलेजकडून तुम्हाला हे आलेलं असेल। सो आता मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात की कशा प्रकारे लाईव्ह एक्झाम फॉर्म फिल भरायचा आहे। सोबतच या ठिकाणी रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी संबंधित मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही रिव्हॅल्युएशनला जर तुम्ही फॉर्म फिल केला, म्हणजे रिव्हॅल्युएशनचा फॉर्म फिल केला तर त्यासाठी तुम्हाला तुमचा जो पेपर आहे तो पेपर तुमचा रीचेक होईल, म्हणजे तुमचा जो पेपर आहे त्याची रिकाउंटिंग केली जाईल आणि त्यानंतर तुमचे मार्क्स जर वाढत असतील तर तुम्हाला त्याचे रिझल्ट लागेल, त्यानंतर कळेल। आणि तुम्ही जर समजा फोटोकॉपी मागवली तर फोटोकॉपीचे जे काही आहे तुमचं, तर फोटोकॉपी जर तुम्ही मागवली तर ती फोटोकॉपी तुमच्या ईमेलवर येईल। अप्लाय केल्याचं 7 दिवसानंतर ती फोटोकॉपी येते आणि त्यानंतर त्याच्यावरसुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला डिटेल कळेल की तुम्हाला किती मार्क्स पडले आहेत आणि तुम्ही किती मार्क्सचा पेपर लिहिलेला आहे, या संबंधित तुम्हाला फोटोकॉपीसुद्धा मिळेल। पण या ठिकाणी डी.वाटो युनिव्हर्सिटीमधून जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत ते रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करतात आणि माझेसुद्धा पर्सनल वैयक्तिक मत आहे की रिव्हॅल्युएशनसाठी डायरेक्टली तुम्ही अप्लाय करा, त्यावर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे पेपरसुद्धा क्लिअर झालेले आहेत। सो रिव्हॅल्युएशनला सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात। सो आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस लाईव्ह पाहणार आहोत।
तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बनवून राहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला पुढे प्रोसीड करूयात. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या वेबसाईट इंटरफेस अशा प्रकारे असणार आहे. सोबतच या ठिकाणी टेक्निकल हेल्पलाईन दिलेली आहे. आता ही हेल्पलाईन कायमच वर्क करत नाही, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ईमेलसुद्धा करू शकतात. जर तुमच्या पेमेंट वगैरे अटकलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ईमेल करायचे आहे. ईमेलवर तुम्हाला रिस्पॉन्स लवकर मिळतो. बट या ठिकाणी हा नंबर जो आहे हा बंद असतो सध्याला. बट त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकतात. सोबतच या ठिकाणी आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट, इव्हेंट या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आता इव्हेंट कोणता आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, विंटर स्लॉट 1 अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इव्हेंट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे, प्रोग्राम कोड. आता हा प्रोग्राम कोड जो आहे हा तुमच्या हॉल तिकीटवर असतो. तो कुठे असतो आपण आता बघूयात. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे तुमच्याकडे हे हॉल तिकीट बघायला भेटत असेल. यावर तुमचा जो प्रोग्राम कोड असेल तो हा असेल 11293. हा या इलेक्ट्रिकल ब्रांचचा प्रोग्राम कोड आहे. तर अशा प्रकारे तुमचा प्रोग्राम कोडसुद्धा तुम्हाला हॉल तिकीटवर बघायला भेटेल. माझ्याने पॉसिबल होईल तर मी नक्कीच तुम्हाला प्रोग्राम कोडची लिस्ट क्लिअर करेल. तर जो प्रोग्राम कोड मी दाखवला तो प्रोग्राम कोड टाकून या ठिकाणी PRN नंबर टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासमोर सर्व मी PRN नंबर वगैरे टाकलेला आहे आणि सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नेम तुमचे दाखवलं जाईल, या ठिकाणी तुमचा PRN नंबर दाखवला जाईल. सोबतच या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्हॅलिड आणि अचूक अशी एंटर करायची आहे. या जीमेल IDवर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही फोटोकॉपी आहे ती तुम्हाला या जीमेल IDवर बघायला भेटेल. सो या ठिकाणी ईमेल ID, फोन नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी खाली स्क्रॉल केलं तर या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट दिसेल. आता मित्रांनो, या ठिकाणी सब्जेक्ट तुम्हाला फक्त सप्लिमेंटरीचे दिसणार आहेत. सप्लिमेंटरीमधून बी जे काही सब्जेक्ट तुम्ही पास झालेले नसणार किंवा असणार ते सर्व सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले नाही त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजशी कन्सल्ट करून मगच हा फॉर्म फिल करायचा आहे. सो या ठिकाणी आता या विद्यार्थ्याचा एक सप्लिमेंटरीचा सब्जेक्ट आपल्याला बघायला भेटत असेल. तर या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी फोटोकॉपीला अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी फोटोकॉपीवर क्लिक करा आणि जर रिव्हॅल्युएशनला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी रिव्हॅल्युएशनच्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. सो या ठिकाणी तुम्ही फोटोकॉपीवर जसे क्लिक केले तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट अपडेट झालेली असेल. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट अपडेट झालेली आहे. फोटोकॉपीची फीस 200 रुपये. दोघं जर सिलेक्ट केले मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही दोघं सिलेक्ट केले तर दोघांसाठी तुम्हाला 500 रुपयेसुद्धा या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेले बघायला भेटत आहे. सोबतच या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली फक्त रिव्हॅल्युएशनलासुद्धा टाकू शकतात. सो या ठिकाणी तुम्ही फक्त रिव्हॅल्युएशनलासुद्धा टाकू शकतात. अशा प्रकारे फक्त तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी मेक पेमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. मेक पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल. मित्रांनो, पेमेंट अतिशय महत्त्वपूर्ण करायचे आहे. पेमेंट तुमचं कधी अटकलं हे सर्वांना माहीत आहे. आपल्या त्याबद्दलचे सुद्धा या ठिकाणी आहेत. सो सेंड मेल ऑन OTP यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. मेलवर तुमचा OTP जाईल, तो OTP तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपला पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे. अशा प्रकारे तुमचं पेमेंट सक्सेसफुल आणि ऑर्डर ID वगैरे तुम्हाला बघायला भेटेल आणि यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय होईल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कळाला असेल. सध्याला सप्लिमेंटरीची एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे. जशी तुमची रेग्युलरची रिव्हॅल्युएशन फोटोकॉपी स्टार्ट होईल त्याबद्दलसुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच येईल. अशाच प्रकारचे D-BATO रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल D-BATO अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला व्हिडिओ भेटत राहतील. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.